मित्रांनो, माझं नाव संध्या आहे आणि मी एक गरीब कुटुंबातील आहे. माझे आई वडील हे एक सावकाराच्या घरी येथे शेती करतात आणि मी मोठी आहे. माझे 2 भाऊ आहेत, ते माझ्यापेक्षा लहान आहे. मग मी 18 वर्षे झाले, माझ्यासाठी काही पाहुणे बघायला येऊ लागली. मग मी जिथे माझे आई वडील काम करत असताना सावकाराच्या इथे त्यांनी माझ्यासाठी एक पाहुणे आणले आणि ते पाहुणे खूप श्रीमंत घरातील. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, खूप दौलत, शेती, त्यांना काहीच कमी नाही, असं निरोप सावकारांनी माझ्या वडिलांना सांगितला. मग माझे वडील नको नको म्हणू लागले, कारण ते घर मला झेपत नाही आणि तिथे माझी मुलगी मी कसं देऊ बरं. असं म्हटल्यावर सावकारांनी म्हटले की तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय, एकच ना, फक्त तू तयार हो, बाकी मी बघून घेतो. असे म्हटल्यावर माझे वडील लग्नासाठी तयार झाले. मी दिसायला तर तुम्हाला सांगायची विसरूनच गेली. माझं वय 20 वर्ष आहे. मी खूप सुंदर आहे, एकदम गोरीपान आणि देखणी, एकदम नाक सरळ, डोळे घरे, लांब केस, 5 फूट 10 इंच इतकी उंची, सुंदर मी होते. मग काही दिवसांनी मला पाहुणे बघायला आले आणि त्यांनी मला एका नजरेतच पसंत केले. आम्हाला काहीच नको, फक्त मुलगी द्या, असे त्यांनी म्हटले. मग माझे लग्न झाले. मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेले. माझ्या नवऱ्याच्या घरी फक्त सासरे आणि नवरा आणि मी असे आम्ही चौघेच राहायचं. लग्न झाल्यानंतर आमच्या सूरजचे हे माझ्या नवऱ्याचे नाव. मग सूरजने मला मुंबईला घेऊन गेले आणि सासू सासरे हे गावाकडे शेती वगैरे पाहिजे. खूप मोठा बिझनेस हा मुंबईलाच होता. मग मुंबईला गेल्यावरती मला तिथे सेटल होण्यासाठी थोडे काही दिवस लागले, तरीही मी ते ॲडजस्ट करून घेतले. आणि कारण मी एक खेडागावातील मुलगी होते, त्यामुळे शहरात ॲडजस्ट करणे म्हणजे खूप अवघड दिसते. खूप मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये एकच नोकर खूप दिवसापासून राहत होता. तो मालकांची पूर्ण काळजी घेत असे. माझे लग्न होण्याच्या अगोदर तोच घरातील लोकांचे सारे काम करायचा. मग मी लग्न होऊन आली. मी आणि सूरज खूप चांगले राहू लागलो. असेच काही वर्ष उपलटून गेले, परंतु आम्हाला काही मूल होत नव्हते. मग सासू सासरे फोनवरती बोलू लागले की तुम्हाला 4-5 वर्ष झाली, अजूनही मूल होत नाही आणि आपल्याला एवढी प्रॉपर्टी आहे, त्याचं काय करायचं, तुला काहीतरी दुसरा पर्याय शोधला पाहिजे. म्हणजे सूरजचे लग्न दुसरे लग्न लावून द्यायचे. माझे सासू सासरे खूप मनात होते, कारण मला मूल होत नव्हते. परंतु सूरज माझ्यावर खूप प्रेम करायचा. त्याला मला सोडून दुसरे लग्न करणे खूप कठीण जायचे. तो लग्नाला नकार द्यायचा. मग मी सूरजला म्हटले की आपण दवाखान्यात दाखवून बघूया. ज्यांना मूल होत नाही त्यांना दाखवलंच मूल होतात, मग आपण ते करून पाहूया. मग सूरज तयार झाला आणि आम्ही सकाळी तयार होऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये एका मॅडमची भेट घेतली, म्हणजे डॉक्टरांची. आमच्या दोघांना तपासलं आणि म्हटले की काही प्रॉब्लेम करू नका, जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करू शकते. तुम्ही 2 दिवसांनी येऊन रिपोर्ट घेऊन जावा. मी प्रॉब्लेम काय आहे आणि कशामुळे तुम्हाला मूल होत नाही हे तुम्हाला रिपोर्टमध्ये समजेल. आणि मी हो म्हणून तिथून निघून घरी आलो. मग 2 दिवसानंतर सूरज हा रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सूरजला असे काही डॉक्टरांनी सांगितले की ते ऐकून सूरजला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर सूरजने माझ्यासोबत एक खेळ खेळला आणि तोही असा खेळ, तो खेळ मला माहिती नव्हता. तर मित्रांनो, सूरज घरी आला आणि त्या दिवसापासून रोज मला दूध देऊ लागला, संध्याकाळी पिण्यासाठी. मग मला वाटू लागलं सूरजला काहीतरी दूध देत नाही, परंतु आज दूध का देतोय, त्याला माझी किती काळजी आहे, मला असेच वाटले. परंतु त्यांच्या पोटात खूप वेगळाच प्लॅन होता, हे माझ्या लक्षात आलेच नाही. मित्रांनो, मी दूध प्यायचं आणि मी तिथे झोपून जायचे आणि मी सकाळी उठायचे तर सूरज माझ्याकडेला माझ्या अंगावर हात पाय टाकून झोपलेला दिसायचा. असेच काही दिवस निघून गेले. मग काही दिवसानंतर मी प्रेग्नंट राहिले. मला दिवस गेले. मी इतकी खुश झाले की सांगूच नका. सूरजलाही सांगितले की सूरज, आपण आई वडील होणार आहोत. आपल्याला डॉक्टरने खूप छान ट्रीटमेंट दिली आहे. खरंच मी त्यांची खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि सूरजलाही खूप खुशी झाली. मग असे ही माझ्या फ्रेंडसोबत काही फंक्शन करण्यासाठी बाहेर फिरायला गेले. बाहेर फिरायला गेल्यावरती मला माझी ट्रीटमेंट घेणार आहे डॉक्टरने भेटली आणि ती मला म्हणू लागली, असे काही सांगितले. ते ऐकून माझ्या पायाखाली जमण्यास हादरले की मी आता जगावे का मरावे, अशी माझी हाल झाली. मला काही समजत नव्हते, आत्ताच जावे की कुठेतरी जाऊन आपला जीव द्यावा, कारण आपल्याला कोणाला तोंड दाखवायची जागा राहिली नाही, असे मला वाटले. परंतु मी हिंमत धरली, कारण माझ्या त्यामध्ये काहीही गलती नव्हती. सारी गलती सूरजची होती. मित्रांनो, मला असं काही सांगितले की सूरज हा कधीही बाप बनू शकत नाही, कारण त्याच्या रिपोर्टमध्ये असे काही की तो कधीही कोणाचाही बाप बनवू शकत नाही. मित्रांनो, मी घरी गेले. जसा सूरज प्यायला द्यायचा तसेच मी दूध प्यायला लागले आणि सूरज मला दूध देत असताना तो माझ्याजवळच बसून मला दूध पाजवायचा. परंतु मला ते अगोदर त्याचा प्रेम वाटायचं, परंतु त्याच्या मागचा फायदा मला वाटलाच नाही. तर मित्रांनो, मग मी दूध पिण्याचं नाटक केले. मी सूरजला असं काही दाखवले की ते दूध मी पिले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगायचे विसरूनच गेले की आमच्या घरी लहान नोकर होता. तो दिसायला खूप सुंदर होता, एकदम हँडसम. परंतु त्याच्या माझ्याकडे कोणत्याही वाईट नजरेने पाहिले नाही किंवा मीही त्याला त्या नजरेने बघितली नाही. परंतु त्या नोकरचा फायदा घेऊन सूरजने माझ्यासोबत खूप इन्साफी केली. तर मित्रांनो, मग मी ते दूध पिले. त्याचं झोपायचं नाटक करून झोपी गेली. तर थोड्या वेळानंतर सूरज हा बाहेर गेला आणि रूममध्ये कोणाला तरी सोबत घेऊन आला. ती झोपली आहे, तू तुझे काम करून बाहेर येऊ शकतोस. मला असा धक्का बसला की कोण असेल, कारण मी डोळे उघडू शकत नव्हते. जर डोळे उघडले तर माझ्यासोबत काय होत आहे हे मला समजत नाही. मग मी तसे डोळे मिटून झोपायचं नाटक केले. तर मित्रांनो,
माझ्या रूममध्ये तो नोकर आला होता आणि सूरजने दरवाजा लावून घेतला. नोकर माझ्याजवळ आला आणि माझी अंथरूण अंगावरचे काढला आणि हळूहळू साडी काढण्यात प्रयत्न होता. तू साडी काढ असताना एकदम ती उठली आणि तुम्ही हे माझ्यासोबत काय करताय? कशासाठी आज हे माझ्यासोबत करून दाहा? तुम्हाला काय भेटणार आहे? आणि सूरज माझा नवरा आहे, तू नाही. आणि तो म्हणाला, मला तुम्हाला रात्रीला देतोय. किती दिवसापासून हे नाटक चालू आहे? प्लीज मला सांगा. मला समजलं आहे सूरज हा कधीही बाप बनू शकत नाही. या पाठीमागचा हेतू काय आहे? प्लीज मला सांगा. अशी करून मी त्यांच्या पाया पडू लागले. तर तो नोकर उठला आणि म्हणू लागला की मॅडम प्लीज मला माफ करा. मला सरांनी सांगितले की तू माझ्या बायकोसोबत रात्री घालू शकतोस, कारण जेवढे पैसे लागतील तेवढे मी तुला उद्या द्यायला तयार आहे. आणि जर तू माझी काम केलं नाहीस तर तुला या शहरात कुठेही काम मिळणार नाही, अशी धमकी दिली. मग मॅडम मला सरांचे काम ऐकावे लागले, कारण गरीब आहे. जर हे माझे काम केले नाही तर माझी परिस्थिती खूप अवघड आहे. माझे आई वडील आहे, मी त्यांना पैसे कसा पुरवठा करू शकतो? प्लीज मॅडम, मी तुम्हाला बहीण मानतो, परंतु सरांनीच मला हे काम सांगितलं आहे. मला माफ करा. सरांनी मला तुमच्यासोबत झोपायला सांगितलं. फक्त झोपून मी जात असतो आणि बाहेर गेल्यावर काम झालं एवढे साहेबला विचारतात. मी हो म्हणून तिथून निघून जातो आणि मग साहेब तुमच्याजवळ येऊन झोपतात. ठीक आहे, याबद्दल सरांना काही सांगू नका. फक्त माझं काम झालं एवढेच सर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे मॅडम, असं सांगून तो नोकर घरातून म्हणजेच रूममधून निघून गेला. मग सकाळ झाली. मी उठले आणि सूरजला म्हणू लागले की सूरज माझ्यासोबत रोज संध्याकाळी कोण झोपत आहे? मला सारं समजलं आहे. मला डॉक्टरने भेटल्यानं सांगितलं होतं की त्यांनी मला खरं खरं काय आहे ते सरळ सांगितलं. आता मला प्रेग्नंट व्हायचं नाही, हे मी गर्भपात करणार आहे. तो माझा गलत फायदा घेतला आहे आणि असे मी सूरजला म्हणू लागले. मग सूरज माझी माफी मागू लागला. प्लीज मला माफ कर की माझ्या इज्जतीसाठी, कारण मला मूल होत नाही. हे जर समाजाला समजलं तर मी कुठलाच राहणार नाही. मला फक्त मरणं हाच दुसरा पर्याय आहे. परंतु मी विचार केला की आपण दुसरं कोणाकडून मूल घेऊ शकतो, ज्याचा संध्याला पत्ता लावू शकत नाही. असा मी विचार केला. मग मी त्या नोकराला सांगितलं आणि त्यांच्याकडून तू प्रेग्नंट राहिलीस, तू खुश होतीस आणि माझी इज्जत राहिली. एक मूल झालं की आपल्या वंशाला दिवा झाला असं मला वाटायचे, कारण माझी इज्जत हीच झाकून राहिली असे मला वाटले. परंतु तुला असे कधी समजले हे मी विचार केलाच नव्हता. प्लीज मी तुझी माफी मागतो. प्लीज मला माफ कर. हे डॉक्टरने सांगितल्यावर खूप धक्का बसला. तुझ्यासोबत असे करावे असे मला वाटले नाही, परंतु माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. असे सूरजने त्याच्या गोष्टी मला खूप वाईट वाटले आणि दुसरी ही की त्याने माझा फायदा घेतला आणि मी काय करू आणि काय नको असे मला वाटू लागले. तर मित्रांनो, मी काय करू आणि काय नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत मी तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद.